कवितांची माळ फुले. नमस्कार मित्रांनो, कवितांची माळ फुले या मालिकेतील तिसऱ्या पर्वातील आजची कविता दीप्ती शेवाळे यांच्या स्नेहरूपी आग्रहास्तव घेतलेली कविता आहे. ही कविता पद्मश्री पुरस्कार विजेते प्रसिद्ध कवी बाळकृष्ण भगवंत बोरकर, ज्यांना आपण सगळे बाभ बोरकर किंवा बाकीबाब म्हणून ओळखतो, त्यांची आहे. त्यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1910 रोजी गोव्यातील बोरी या गावी झाला आणि त्यांना देवाज्ञा 8 जुलै 1984 रोजी पुणे येथे झाली. गोमंतक भूषण बाकीबाब हे पद्मश्री पुरस्कार विजेते कवी होते. त्यांनी मराठी आणि कोकणी भाषेत असंख्य कविता केल्या. मराठी साहित्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. बोरकर मॅट्रिक झाल्यावर कॉलेजात गेले, पण अभ्यास न रुचल्याने त्यांनी कॉलेजला रामराम ठोकला. पुढे गोव्यात वास्कोला इंग्रजी शाळेत शिक्षक म्हणून ते रुजू झाले. 1930 साली कुमारी रुक्मिणीबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकी पेशा पत्करला व 14 वर्षे याच क्षेत्रात काढली. मडगाव येथील मराठी साहित्य संमेलनात प्रतिभा या त्यांच्या पहिल्या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले. बडोद्यातील वाङ्मय परिषदेच्या अधिवेशनात तेथे कर माझे जुळती या काव्य गायनाने कवी म्हणून त्यांना ख्याती प्राप्त झाली. इसवी सन 1946 साली त्यांनी गोव्याच्या मुक्तीसंग्रामात उडी घेतली, पण राजकारणात ते फार काळ रमू शकले नाहीत. इसवी सन 1955 ते 1970 या काळात त्यांनी पुणे आणि गोवा या आकाशवाणी केंद्रांवर वाङ्मय विभागाचे संचालक म्हणून काम बघितले आणि तेथूनच वयाच्या 60व्या वर्षी ते निवृत्त झाले. काव्यलेखनाबरोबर बोरकरांनी ललित लेख, कादंबरी, कथा, चरित्रात्मक प्रबंध यावरही लेखन केले. स्टीफन झ्वाईकच्या कादंबऱ्यांचे तसेच महात्मा गांधीजींच्या काही पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केलेत. त्यांच्या सासाय या संग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे. फुलत्या लाख कळ्या, सरीवर सरी आल्या ग, या त्यांच्या प्रेमकविता आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. मंगेश पाडगावकर यांच्या आनंदयात्री या कवितेतील वर्णन अगदी हुबेहूब बाकीबाब यांना लागू पडतंय असं वाटल्याने पु ल आणि सुनीताबाई देशपांडे यांनी बाब बोरकर यांच्या कवितांवरील कार्यक्रमाला आनंदयात्री असे नाव दिले. म्हणून पुढे बाकीबाब या नावासोबतच बाब बोरकर हे आनंदयात्री या नावाने देखील मराठी साहित्य विश्वात ओळखले जाऊ लागले. आज जी बाकीबाब यांची कविता आपण वाचनासाठी घेतली आहे ती गोव्यातील आणि कोकणातील निसर्ग सौंदर्य श्रावण महिना म्हणजेच मराठी 5वा महिना ते कार्तिक महिन्यापर्यंत कसं फुलत जातं, बहरत जातं याचं सुंदर वर्णन केलं आहे. 5व्या महिन्यातील गर्भवती स्त्रीचे सौंदर्य ज्या प्रकारे तेजस्वी, नितळ आणि सात्विक असतं, त्याचप्रमाणे निसर्ग फुलला आहे. समुद्र पारदर्शी आरशासमान भासतो आहे. अश्विन आणि कार्तिक महिना मिळून दिवाळी येते आणि रात्र आकाश दिव्यांनी उजळून निघते. त्याच दिवाळीत कवीला अंजिरी रंगाची पैठणी नेसलेली आपली गोरी गोमटी सुंदर प्रेयसी ही जणू काही मोरपंख परिधान केलेली मैनाच वाटते आहे आणि ती उंच नभात विहार करून सर्वांना सांगते आहे की माझ्याहून सुंदर कुणीच नाही. पण हे सर्व लावण्य बहरलेलं असताना आणि इतका सुंदर ऋतू हातून निसटून जात असताना प्रणयक्षणी तिला अचानक असं दूर का निघून जावंसं वाटलं
इकडे कवी हे सर्व बघून कासावीस झालेला आहे आणि त्याच्या जीवाची फार बिकट अवस्था झालेली आहे. चला मित्रांनो, ऐकूया या मालिकेतील 3ऱ्या पर्वातील आजची कविता. कवितेचं शीर्षक आहे समुद्र बिल्लोरी ऐना. समुद्र बिल्लोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. वाकले माडांचे माथे, चांदणे पाण्यात न्हाते. वाकले माडांचे माथे, चांदणे पाण्यात न्हाते. आकाश दिवे लावीत आली, कार्तिक नवमीची रैना. सृष्टीला 5वा महिना. समुद्र बिल्लोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. कटीस अंजिरी नेसू, गालात मिस्किल हसू. कटीस अंजिरी नेसू, गालात मिस्किल हसू. मयूर पंखी मधुर डंखी, उडाली गोरटी मैना. सृष्टीला 5वा महिना. समुद्र बिल्लोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. लावण्य जातसे ओतू, वायाच चालला ऋतू. लावण्य जातसे ओतू, वायाच चालला ऋतू. अशाच वेळी गेलीस का तू, करून जीवाची दैना. सृष्टीला 5वा महिना. समुद्र बिल्लोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. समुद्र बिल्लोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. ही कविता बा भ बोरकर यांची निसर्ग आणि प्रेमावर केलेली एक सुंदर रसरशीत कविता होती. पुढील स्नेहरूपी आग्रहास्तव घेतलेली कविता मी आपल्यासमोर पुढच्या गुरुवारी घेऊन येणार आहे. तर त्या संदर्भात नोटिफिकेशन येण्यासाठी या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या गुरुवारी. काळजी घ्या आणि सुखरूप राहा. धन्यवाद.